फायनली प्रभूने मान्य केले की त्यांनी चोरी केलेली. म्हणजे ही चांगली गोष्ट नाही की एखाद्याने चोरी करून मान्य करणं. बट चायला मला बरं वाटतं यार, खरंच बरं वाटतं की चावी त्याच्याकडे होती, प्राजक्ता रडली, सगळ्या गोष्टी झाल्या, टोळी भडकली. मला बरं वाटतंय का काय माहिती, मी तन्वीचा फॅन आहे किंवा मी काटागुरूचा फॅन आहे असा पण काही विषय नाही रे. पण मला बरं का वाटते. तुम्ही माझ्यासारखे आहेत का? अशाल तर सबस्क्राईब करा, नाहीतर तरी पण करा बिनलाजांनो. आणि विषय आला प्रभूचा. आता प्रभू कसा आहे हे आपल्याला माहिती आहे. ज्याला माहित नसेल ना त्यांनी इंस्टाग्राम नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, प्रभू शेळके सर्च करा आणि त्याचे रील्स पहा तुम्ही सगळ्या. तुम्हाला कळेल प्रभू कसा आहे. प्रभूला कोणत्या गोष्टीनं बिग बॉस मध्ये घेतले मला अजून नाही कळालं. कदाचित त्यांनी याचे रील्स पाहिले नसतील, रितेश देशमुखने पाहिले का, पण बाकीच्यांनी पाहिले नाहीत कदाचित. तुम्ही आता पाहून या, मग तुम्हाला समजेल काय चीज येतो. पण त्याची एक गोष्ट कौतुकास्पद आहे की तो कॅमेरा पुढे येऊन डायरेक्ट बोलला की चावी माझ्याकडे, उठून. एवढी हिंमत त्या अनुश्रीमध्ये पण नाहीये यार, की तिनं माईक मध्ये सांगितलं होतं माझ्याकडे चावी वगैरे वगैरे. बट त्या प्रभूने काय गेम केला यार, एक नंबर. मला खरंच आवडला. चोरी करणं चुकीचं आहे, बट बाकी सगळ्या गोष्टी एक नंबर भारी होत्या. ती प्राजक्ता रडते थोडी, पण ठीक आहे, रडली पण पाहिजे. दरवेळेस तीच त्याला नॉमिनेट करते आणि त्याचा गेम दिसत नव्हता, आता आलाय तो फॉर्म मध्ये. पुढच्या वेळेस पण त्याला नॉमिनेट करतील, बट ह्या वेळेस तो नाहीये नॉमिनेशन मध्ये. खरंच आठवड्यामध्ये 11 जण उरलेत, 11 मधले 3 जण नाहीत. दोघांकडे चाव्या आहेत, म्हणजे अनुश्री आणि प्रभू आणि एक कॅप्टन. आता हे तिघं बाहेर असतील, आता उरलेल्या 8 जणांमध्ये तो गेम चालेल नॉमिनेशनचा. कोण बाहेर जाते, कोण काय करते, पाहायला मजा तर नक्की येणार आहे भाई. आणि अनुश्रीचा डबल गेम अजून पण सुरूच आहे. मला असं वाटलं होतं आज टोळी तिला समजवेल, पण नाही, ती टोळीला जे बोलते ते तिकडे जाऊन उलटच बोलते. तिने ठरवलंच आहे डबल गेम करायचाच आहे. आणि टोळी काय सागर कारंडेच्या साईडने जास्त नाहीये, तो पण काही खेळत नाहीये. सागर कारंडे विनाकारण भांडणं करतोय. आणि विषय राहिला दीपाली सय्यदचा. दीपाली सय्यद पण आहे ना, चांगला गेम खेळत्या. आज पण तिनं मस्त डोकं लावलं होतं की स्वतः येऊ म्हणून नाही चेक करून देणार वगैरे वगैरे, विनाकारण याला डोळा मार, त्याला हे तसं कर. मस्त गेम चालवल्या पोरीनं. राकेश बापटा थोडा चिटला होता त्या गोष्टीमुळे, बट ठीक आहे ना. प्रभूला पॉवर की भेटली, तो नॉमिनेशन मधून बाहेर, अजून 7 दिवस तो घरामध्ये राहू शकतो. अजून काय पाहिजे एखाद्याला यार. खरंच की तुमच्या सगळ्यांचीच आहे. जसं राकेश बोलला की तुम्ही आधी चोरायला सुरुवात केली, चावी चोर, अंडी चोर, अजून टिम्मा गोष्टी तुम्ही चोरल्या होत्या. आता मला त्याच्यावर यायचं नाही, पण एवढं सगळं होतंय, मग तो पण करणारच ना, त्याची पण हिंमत वाढणार. तो काय आधी बिग बॉस करून नाही आला किंवा पाहून नाही आला जास्त काही. त्याला असं वाटलं हे करता ते मी पण करतो, आईच्या गावात जे होईल ते होईल. प्राजक्तासाठी वाईट वाटतंय. करण सोनवणे भावा, आय फील फॉर यू. तुला अजून वाईट वाटत असेल, बट ठीक आहे, काय विषय नाही. तुझ्या रुचिताची चावी होती, प्राजक्ताची प्रभूकडे गेलेले, इक्वल इक्वल झालाय विषय. आता काय माहिती काय होतंय. आणि रुचिता आज वाक्य बोलली होती की काहीही झालं तरी या आठवड्यात प्रभू शेळके बाहेर गेला पाहिजे, काहीही झालं तरी. बट आता प्रभू शेळके घराबाहेर नाही जाणार, ती पडली तोंडावरती. आणि तिला कोण मला राग येतो रे सारखा. ती विनाकारण काही बरोबर करत असते, माझा इगो, माझं हे, माझं तसं. अरे भाई, तुझं 22 वर्ष वय, तू वागते किती यार, किती तू बडबड चालली. माणसाचं आहे ना, वयानुसार एक मॅच्युरिटी येत जाते, ती अजून खूप बारीक आहे. खरंच माझं पण वय एवढं नाहीये, बट मी तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला पण ती जाणवत असेल तिची मॅच्युरिटी किती आहे. विनाकारण नुसती बडबड 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 बडबड. अरे थांब, एका जागी थांब, जरा शांत बस, डोक्याला विचार कर, किती ताण देते बावळाटा. एका दिवशी ती नसा फाटते ना डोक्याच्या. येण्याचा बाजार, पेड्याचा पाऊस. बाय द वे, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सचिन कुमार घराबाहेर काय गेलेत. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की व्हिडिओ पहा. थँक्यू.